नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची आहे गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा आहे. आणि बघा ह्याप्रमाणे बॉक्स तयार झाला की ते कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे तुम्ही 9.5 किंवा 10 इंच, 10.5 इंच, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची घेऊ शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. ह्या डिझाईनसाठी थोडासा गळा मोठाच घ्यायचा आहे. वरती असं मटका गळ्याचा आकार देऊन खाली याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे. बघा, वरती मटका गळ्यासारखा आणि इथे 2 असे हे करायचे आणि खाली पानाचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे. छान असं गळ्याची डिझाईन आपल्याला इथे बनवायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि इथून आपल्याला हा गोल आकार द्यायचा आहे. याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. आता कॅनव्हास घ्यायचं आहे, त्याला डबल घडी करून बंद बाजूकडे करायची. एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तो घ्यायचा गळ्यावरती, याच्या कॅनव्हासवरती आखून. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आकार आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढून घ्यायची. पुन्हा कॅनव्हासला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे. रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. नंतरून घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर. आणि बघा इथे मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस घेऊन त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि सेंटर लावून हे कॅनव्हास ठेवून पिन लावून घ्यायची. जी रेषा आपण मारली ना बरोबर त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकत नाही. अगदी व्यवस्थित पाहिजे तसा आकार तयार होतो. बघा ह्याप्रमाणे अगदी सावकाशी शिलाई आपल्याला मारून हा गळा पूर्ण करायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. मधला जो भाग आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आपण फक्त बाहेरची जी डिझाईन आहे ना त्याच डिझाईनला आपण शिलाई मारलेली आहे. मधली जी रेषा आहे ती तसंच ठेवायचं आपल्याला 5 मिनटं आणि ते आता आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे हा पॅच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला मारायचे छोटे छोटे कट. ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करायला मदत होते आणि छान असा आकार आपल्या गळ्याला तयार होतो. बघा ह्या पद्धतीने कट केलं की अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये फोल्ड करायचे व्यवस्थित. हे टोकं असं कशाचे तरी सहाय्याने असे बाहेर काढून घ्यायचे. बघा अगदी व्यवस्थित असं हे टोकं बाहेर काढायचे, म्हणजे डिझाईन छान अशी तयार होईल. आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करून इथे आपल्याला दाबटीप द्यायची आहे, म्हणजे सुंदर गळा आपण जो कट केला तोच तयार होणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल.
अगदी सावकाश शिलाई मारायची आहे, म्हणजे छान असा गळा इथे आपला तयार होतो. कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट करताना सुद्धा कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आणि नंतरच आपल्याला अस्तर जॉईंट करायचं आहे. अस्तरला शिलाई मारून झाली की हा उरलेला एक्स्ट्राचा सगळा कपडा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या ब्लाऊजला जी फिनिशिंग येते ना ती खूप सुंदर येते आणि सुंदर असं आपलं ब्लाऊज पण तयार होतं. इथे लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारायचे. इथे पॉईंट टाकायचा, खाली अर्धा इंच पकडायचं, उंचीला 4.5 इंच पकडायचं आणि दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला कमरेला पट्टी लावायची, म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी सुंदर असा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. नंतरून आपण कॉन्ट्रास्ट पट्टी घेतली, 1 ते 1.5 इंचाची पट्टी आपण घ्यायची, तिला असं फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारली की तिला असं कशाच्या तरी साहाय्याने पलटी करून घ्यायचं. बघा ह्या पद्धतीने पलटी केलं की अशाच पट्ट्या आपण बनवून घेतलेल्या आहे. आता ते जे कॅनव्हास आपण कट केलं ते घ्यायचं, एक पेपरचा तुकडा घ्यायचा आणि ही कॅनव्हास ह्या पद्धतीने ठेवून इथे ना काय करायचं, एक रेष मारून घ्यायची. बघा इथे एक्स्ट्रा लांब घ्यायचं आहे, खालून पण थोडंसं 1 इंच अंतर जास्त घ्यायचं आहे आणि हा तुकडा आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे. हा तुकडा कट केला की याच्या मापाचे आपल्याला हे कपड्याचे म्हणजे जे आपण पट्टी बनवली ना त्याचे असे तुकडे करायचे. हे तुकडे आपल्याला ह्या पद्धतीने थोडे तिरपे आपल्याला हे लावायचे, म्हणजे सुंदर अशी डिझाईन आपली इथे तयार होणार आहे. बघा ह्या पद्धतीने आपले पट्ट्या लावून झाल्या की आपल्याला पायपिंग करायची. ज्या कलरचं ब्लाऊज आहे त्याच कलरची आपण क्रॉस पट्टी घेतलेली आहे, तिला एका बाजूने फोल्ड केलं आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची. इथे छोटे छोटे असे कट मारायचे, म्हणजे पायपिंग करायला सोपं जाईल. आणि जितकी आपल्याला पायपिंग जाड बारीक हवी तितकी पकडून इथे एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला ही डिझाईन इथे अशी मॅच करायची आहे, पिना लावून घ्यायच्या आहे. पहिले आपल्याला डिझाईनचा सेंटर काढायचा आहे आणि नंतरून आपल्याला इथे पिना लावून घ्यायच्या आहे. बघा इथे आपण सेंटर काढूया. तो सेंटर बरोबर गळ्याचं खालचं टोक ते तो सेंटर असा मॅच करायचा आणि पिना लावून घ्यायच्या, म्हणजे शिलाई मारायला सोपं जाईल आणि सुंदर अशी डिझाईन आपली अगदी कमी वेळात तयार होईल. बघा आता इथे आपल्याला हा पॅच असा ह्या पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे. जसा गळ्याचा आकार आहे त्याच आकारामध्ये तो पॅच आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अगदी सुंदर, सोपी आणि कमी वेळात होणारी ही डिझाईन आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल. आता कपड्याला पलटी करून एक्स्ट्राचा सगळा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि हा पेपर जो आहे तो असा काढून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली. छान अशी लेस आपल्याला आता पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. प्रत्येक व्हिडिओ पाहिला की तुम्ही लाईक नक्की करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कमेंटसुद्धा छान अशी करायची. बघा ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्यावरती लेस लावून घ्यायची, म्हणजे आपला जो गळा आपण बनवतो तो छान आणि आकर्षक असा दिसणार आहे.
बघा अगदी छान अशी लेस आपण इथे लावलेली आहे. इथे कमरेला सुद्धा एक लेस लावू शकता, म्हणजे आणखी सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन जी आहे ती उठून दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला बनवायचे सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी घ्यायचे नॉड आणि चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे. त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं. दोन्ही टोकं असे फोल्ड करायचे, त्याच्यामध्ये नॉट ठेवायची आणि पुन्हा फोल्ड करून बघा ह्या पद्धतीने आणि शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन अगदी कमी वेळात तयार होतं. दोन्ही नॉड आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला आपल्या डिझाईनचा फायनल लुक बघायचा आहे. मैत्रिणी, असे सुंदर सुंदर डिझाईन बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलवरती असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन कोणी मैत्रिणी जोडलेल्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करायचं आहे. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही आहे, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक. कसा वाटला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.